भक्तांनो, आपल्या घरात कधी कधी शांतता नसते. भांडण वाढतात, कामं होत नाहीत, पैसा टिकत नाही आणि कारण आपल्याला कळत नाही. स्वामी समर्थांनी एक गुपित नियम सांगितला आहे, जी बहुतेक लोकांना माहीतच नाही. आज मी तुम्हाला तोच नियम सांगणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. स्वामी समर्थांनी सांगितलेलं घरातील एक गुपित नियम, ज्यामुळे नकारात्मकता ताबडतोब दूर होते. तर स्वामी समर्थांचा घरातील गुपित नियम चला पाहूया. सकाळी जागल्या घरात रागाने बोलू नका. स्वामी म्हणतात, सकाळचा पहिला शब्द हा देवाचं रूप असतो. जर सकाळच पहिला शब्द राग, चिडचिड, कडू बोल असतील तर 1. घरातील शांतता नष्ट होते. 2. नकारात्मकता जमायला लागते. 3. कामामध्ये अडथळे येतात. 4. पैशाचं भाग्य थांबतं. 5. अपयश वाढतं. आता याचं कारण काय आहे तर चला पाहूया. 1. सकाळच्या पहिल्या 7 मिनिटात मन अत्यंत संवेदनशील असतं. 2. त्या वेळेचे शब्द अवचेतनात खोल जातात. 3. घरातील ऊर्जा त्या शब्दांसारखीच बनते. म्हणून स्वामींनी सांगितलं आहे, उठल्या शांत राहा आणि फक्त चांगलं बोला. सकाळचा पहिलं वाक्य खूप प्रभावी आहे. उठल्या हळू आवाजात म्हणायचं आहे, जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, आजचा दिवस मंगल हो. जय जय स्वामी समर्थ, आजचा दिवस मंगल हो. या वाक्याने संपूर्ण दिवसाची ऊर्जा पवित्र होते. हे 3 कामे सकाळी करू नका, अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातील पहिलं, रागाने बोलू नका. 2. नकारात्मक शब्द वापरू नका. 3. भांडण किंवा चर्चा सुरू करू नका. आणि याऐवजी हे 3 कामे करा. कोणती? चला पाहूया. 1. खोल श्वास घ्या. 2. स्वामींचं नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि 3 आहे आरती किंवा छोटा मंत्र किंवा जप, काहीही करू शकता. भक्तांनो, सकाळची ऊर्जा म्हणजे घराचं भविष्य ठरवत असते. स्वामी समर्थांचा हा नियम तुमचं नशीब बदलू शकतो. आजपासून हा नियम पाळा आणि काही दिवसातच तुमच्या घरात शांतता, समृद्धी आणि सकारात्मकता येऊ लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, त्यासोबतच सबस्क्राईब करा. आणि पुढील भक्तिभावांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.